हो. पहारेकरांनी बसून इथे टाइमपास केला असेल तर ते खेळ खेळलेले तिथं. आणि हा खाली एकतर लक्ष ठेवण्यासाठी नंतरच्या काळात वापरला असेल आणि हा उजेड येण्यासाठी झरोके आहे ते. या संपूर्ण वास्तूवरती आहेत आणि हा मेन खालची रूम असावी, मुख्य रूम. तर बघ हे आहे आमच्या मागे भीमा नदी, भीमेच्या तीरावरती आहे. पेडगाव दौंडपासून साधारणतः 25 किलोमीटर लांब आहे. हीच ती पाण्याची व्यवस्था आहे. हे भीमा नदीतलं पाणी इथून मोठ्याच्या साहाय्याने घेत असतील. मोठ्यासाठी बैल असतील असं वाटतंय किंवा घोडा असेल असं वाटतंय, कारण हत्ती येण्यासारखं जागा नाही आहे. कारण काही ठिकाणी हत्तीसुद्धा येतात, ज्याला हत्ती बाराव म्हटलं जातं, जी नगर साईडला आहे. हे आहे भीमा नदीचं पात्र. तिथे एक बेट दिसते. आज एवढं पात्र आहे, पण तेव्हा त्या काळी अजूनही थोडंसं विस्तृत पात्र असू शकतं. तर हे आहे धर्मवीरगड. तर हे आहे धर्मवीरगड पेडगाव इथे. ज्याचं नाव पूर्वीचं बहादूरगड होतं. आणि मराठ्यांच्या इतिहासामधलं हे एक दुःखद प्रकरण आहे ही गोष्ट, ही जागा म्हणजे. आता ॲक्च्युली या वास्तूला जेव्हा मी हात लावतोय तेव्हा वाईट तर मला पण खूप वाटतंय, अश्रू पण येतात डोळ्यात. परंतु झालेला इतिहास आहे तो. तर तुर्तास तुमची रजा घेतो.